आता आपण स्पीड कमी करायचा, न्यूट्रलमध्ये येऊन चौथा गिअर म्हणजे पाचव्यातून चौथा गिअर टाकायचा आहे, न्यूट्रलमध्ये यायचा, क्लच दाबून आणि सरळ 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 तो सेकंड आहे तो सरळ मागे, हा सरळ ओके. जर ह्या लेफ्ट साईडला प्रेस केला तर दुसरा गिअर पडणार. तर आता पुढे टर्न आहे, थर्ड गिअर टाकायचा, सरळ सरळ पुढे, क्लच पूर्ण आणि सरळ पुढे, हा म्हणजे न्यूट्रलमध्ये 1 सेकंद स्टॉप घेऊन सरळ शिफ्ट करायचा तो गिअर. म्हणजे आता हा तिसरा गिअर झाला. आता आपल्याला आहे ना दुसरा गिअर टाकायचा आहे. तर काय करायचं, स्पीड कमी करून घ्यायचा थोडा, टर्न पण आहे. आता न्यूट्रलमध्ये यायचं, क्लच दाबून लेफ्ट साईड प्रेस करून मागे बरोबर. हां आता इथं स्पीड लिमिट कमी आहे, पुढे थांबू आपण गाडी, जाऊ द्यायची अजून पुढे. आपण म्हणजे 1 ते 5 गिअर वाढवले होते, अप शिफ्ट केले होते, आता डाऊन शिफ्ट करतोय, सेकंड गिअरपर्यंत आलोय आपण. आता स्पीड कमी करायचा, एकदम कमी. आता लेफ्ट साईड इंडिकेटर द्यायचा, हां हां तिकडे वर वर करायचं त्याला, हां अजून करायचं वर बरोबर. आता क्लच दाबायचा आणि फर्स्ट गिअर टाकायचा, न्यूट्रलमध्ये येऊन इकडे लेफ्ट साईड, या मिररमध्ये पाहिलं ना, आणि पूर्ण साईडला त्या तिथं गाडी लावायची, पुढे 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 अजून. म्हणजे मिररमध्ये बघायचं लेफ्ट साईडच्या आणि साईडला व्यवस्थित गाडी लावायची. म्हणजे ह्या आपल्याला कोणी रॉंग साईड ओव्हरटेक नाही केलं पाहिजे, ही व्हाईट लेनच्या इकडे लावायची गाडी. बस इथं क्लच दाबायचा आणि ब्रेक मारायचा. क्लच ब्रेक दाबून तुम्ही गाडी थांबवली. आता न्यूट्रल करून घ्यायची, आता गाडी बंद करायची, हँड ब्रेक ओढायचा, बिना बटन दाबायचा, बटन दाबायचं नाही, हां आणि फर्स्ट गिअर टाकायचा. ही झाली पार्किंग.